संदेश, आपण MCCI मेंबर्स लॉन्चमध्ये आलात आजच्या चर्चेसाठी, त्याबद्दल आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण एकमेकांना चांगलं ओळखतो, आपण MCCIचे बऱ्याच वर्षापासून मेंबर आहात. या चर्चेचा उद्देश असा आहे की लघुमध्यम उद्योग जे आहेत त्यांची कहाणी, त्यांचा उद्योग कसा चालू आहे याविषयीची सहज चर्चा करणे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. सुरुवात आपण करूयात की आपला उद्योग, आपली कंपनी काय आहे आणि ती काय करते सध्या. नमस्कार, मी संदेश सालिया. माझा कंपनी डाली अँड समीर इंजिनिअरिंग आहे. आमचा कंपनी 51 वर्ष झालेले आहे. गेल्या वर्षी आमचा गोल्डन जुबली होता आणि मी सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर आहे. ऑब्व्हियसली मी 51 अजून नाही झालो आहे, पण आय हॅव वर्कड द कंपनी फॉर 31 इयर्स. आणि आमच्या कंपनी बेसिकली शीट मेटल आणि ट्युब्युलर असेंब्लीज बनवते. जसं की फ्यूल टाक्या म्हणतात, आम्ही पूर्ण फ्यूल मॉड्यूल बनवतो आणि जे गाडीतनं बाहेर धूर मारते, आय वुड प्रिफर टू से एक्झॉस्ट सिस्टम, कारण आम्ही क्लीन करून बाहेर काढतोय. आणि बिसाइड्स दॅट लॉट ऑफ इंजिन पार्ट्स, लॉट ऑफ शीट मेटल पार्ट्स, लॉट ऑफ ट्रान्समिशन पार्ट्स आणि गाड्यांच्या बाहेरच्या पार्ट्स, चॅसीच्या पार्ट्स बनवतात. म्हणजे ही ऑटो कॉम्पोनेंट इंडस्ट्री आहे. ऑटो कॉम्पोनेंट पण आहे, ॲग्रिकल्चर पार्ट्स पण आहे, ऑफ रोड व्हेकल्स आहेत, डिफेन्सचे पण स्पेशलाइज्ड पार्ट्स पण बनवतो आम्ही. छान छान. संदेश, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही चर्चा मराठीत आहे. हो, पण आम्ही समजू शकतो तुमची दररोजची भाषा मराठी नसताना सुद्धा तुम्ही इतके चांगला प्रयत्न करता आणि चांगलं मराठी बोलताय. धन्यवाद त्यासाठी. मला हे समजून घ्यायचंय की मागच्या काही वर्षामध्ये कंपनीची प्रगती कशी होती आहे, प्रगतीचा दर काय, ग्रोथ रेट काय, आणि पुढल्या 1-2 वर्षामध्ये उद्योगधंदा कसा काय. आमचा सेल्स आहे बिटवीन 200 ते 300 कोटी आहे आणि आमचा ग्रोथ बारिंग कोविडमुळे आमचा सेम होता, थोडं मायनर इम्प्रूव्हमेंट होता सेलमध्ये आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली ओव्हर 30% आहे. हा, म्हणजे वर्षानुवर्ष 30% ग्रोथ होते. हो. हा ग्रोथ रेट जो आहे, ही जी प्रगती आहे, हे सरासरीपेक्षा खूप जास्त किंवा चांगली आहे. याची काय कारण आहेत? एकतर सिंपल सांगतो, इफ यू एम फॉर द स्टार्स यू लँड ऑन द ट्री. पण लॉट मोर गोज इन टू दॅट. तर आमच्या बेसिकली स्ट्रॅटेजी होतो. जेव्हा फायनान्शियल इयर संपतो तर अॅन्युअल आपला मीट होतो आणि आमचा ब्रेनस्टॉर्मिंग होतो की पुढचा वर्ष कसं करायचं आहे. आणि आमचा इंटरनल टार्गेट ह्याच्यापेक्षा फार जास्त असतो आणि आम्ही स्टडी करतो कुठला मार्केट कुठे चाललोय, कुठे ग्रोथ आहे. जसं आता इंडियामध्ये ग्रोथ आहेच, बाकी मोठ्या इकॉनॉमीपेक्षा इंडिया नंबर 1 आहे, पण जिओ पॉलिटिक्समध्ये पण प्ले आहे. जसं चायना +1 स्ट्रॅटेजी म्हणतात. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आहे की काही लोक चायनापासून दुसऱ्या देशाकडनं आणतो आणि इंडियामध्ये खूप ॲडव्हान्टेज आहे ह्याच्यामध्ये. तर आम्ही त्या MNCsला पण टार्गेट करतो, एक्सपोर्ट ग्रोथ पण टार्गेट करतो आणि आम्ही बघतो की मेक इन इंडिया एवढं चाललंय, डिफेन्समध्ये एवढं आहे. तर आधीपासून आम्ही डिफेन्समध्ये थोडे छोटे पावलं घेतले आणि त्याचा भरपूर बेनिफिट आहे. आता सगळ्या लँड डिफेन्स सिस्टम सप्लायजमध्ये आमचे सप्लाय आहे. तुम्ही ना प्लॅनिंगचं महत्व सांगितलं. माझ्या मते हे खूप महत्वाचं आहे आमच्या इतर मेंबर्ससाठी सुद्धा, की प्लॅनिंग केल्यामुळं कसं आपल्याला मोठा चांगला ग्रोथ रेट हा अचीव्ह करता येतो. आपण हे सुद्धा सांगितलं की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये फोकस आहे. त्यात आपण डिफेन्स सेक्टर हे सुद्धा बोललात. डिफेन्स इंडिजनायझेशन हे जे मागच्या 4-5 वर्षापासून चालू आहे, म्हणजे त्या क्षेत्रातली आत्मनिर्भरता, यामुळं बराचसा उद्योग हा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मधला वाढतोय आणि त्यात सुद्धा भरपूर संधी उपलब्ध होतीये, हे तुम्ही नमूद केलात. मला हे विचारायचं की आपण एक्सपोर्ट विषयी किंवा निर्यातीविषयी सुद्धा बोललात, तर आपल्या उद्योगाच्या किती टक्के टर्नओव्हर, किती टक्के रेव्हेन्यू हा निर्यातीमुळे येतो? आत्ता अराउंड बिटवीन 5 to 10% आहे. पण गोईंग फॉरवर्ड आमचं स्ट्रॅटेजी आहे की ग्रो अक्रॉस जॉग्रफीज, म्हणजे वेगवेगळ्या देशांना एक्सपोर्ट वाढवायचे. आणि गोईंग फॉरवर्ड आम्ही पुढच्या 2-3 वर्ष वी विल प्लॅन टू टेक इट अबाउट 30%. छान. हा, बरेच आमचे जे MCCIचे मेंबर्स किंवा इतर इंडस्ट्री उद्योजक आहेत, त्यांना नेहमी वाटतं की आपण सुद्धा आपली निर्यात वाढवावी, पण त्यासाठी नेमकं काय करायला हवं ज्यामुळे की निर्यात वाढेल? आपण काय करताय ज्यामुळे आपली निर्यात वाढेल? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की वर्ल्ड क्लास लेवल्स ऑफ मॅन्युफॅक्चर, वर्ल्ड क्लास लेवल ऑफ क्वालिटी, वर्ल्ड क्लास लेवल ऑफ प्रोडक्टिव्हिटी आणि प्राइसिंग. आता ही पिंपरी चिंचवडमध्ये किंवा भोसरीत राहून वर्ल्ड क्लास लेवल कशी आणायची आपण?
तुम्ही आहेत ना, एमसीसी आहे. MCC आहे. तर MCSI मध्ये भरपूर प्रोग्राम्स आहेत आणि त्याच्यात एकदम छान प्रोग्राम आहे लीन क्लस्टर. बरोबर. तर पर्सनली आय एम फॉर्मली क्वालिफाईड लीन मॅन्युफॅक्चरमध्ये, वन ऑफ द वर्ल्ड बेस्ट लीन एंटरप्राइज रिसर्च सेंटर्स. पण ऍक्च्युअल शॉप फ्लोअर इम्प्लिमेंटेशन मी MCCIच्या लीन क्लस्टरमध्ये शिकलेलो. संदेश, मला माहिती आहे लीन क्लस्टर काय आहे, पण आपल्या जी लोक ऐकतायत आपला हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नेमकं लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय आणि ते कसं करावं? एका सेंटेन्समध्ये डुईंग मोर विथ लेस म्हणजे कमीत कमी मध्ये सगळ्यात जास्त काय करू शकतो, म्हणजे कमी खर्चाने जास्त उत्पन्न. थोडक्यात. बरोबर. आणि हे कॉमन सेन्स आहे. जसं की उद्योगमध्ये जरी कॅपिटल नाही आहे आणि तर मी जास्त सेल कसं करू, तर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, कमी स्टॉक ठेवणे आणि त्याच्यातून मॅक्सिमम प्रोडक्शन काढणे, चांगलं कंट्रोल ठेवणे पूर्ण स्टॉकमध्ये. अँड दिस इज बेसिकली नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. आणि हा कसं झाले, हे जपानमध्ये वॉर झाल्यावर सगळ्यांकडे खूप नेसेसिटी होतं आणि रिसोर्सेस नव्हते, त्याच्याकडनं हे इव्हॉल्व्ह झालेलं आहे. आपण जे लीन मॅन्युफॅक्चरिंग इम्प्लिमेंट केला ते समजून घ्यायला खूप अवघड होतं का? नाही, हे फार सिम्पल कॉन्सेप्ट आहे. कुठल्याही चांगल्या बिझनेसमॅनला हे लगेच पटणार. अच्छा, मग हे लीन मॅन्युफॅक्चरिंग इम्प्लिमेंट करायला किती वेळ लागला साधारणतः? चांगल्या प्रमाणे करायला मिनिमम 18 महिने लागतात. आणि साधारणतः आपल्याला खर्च काय लागला हे करण्यासाठी? मराठा चेंबरमध्ये सबसिडाइज प्रोग्राम होता. बरोबर आहे. तर जास्त खर्च नाही झाला. पण व्हॉट आय वुड लाईक टू से इज हे लीन मॅन्युफॅक्चर 18 महिन्यात असं ग्रॅज्युएट डिग्री असं नाहीये. ह्याच्या पुढे हे कॉन्स्टंट एव्होल्युशन आहे आणि हे आम्ही इम्प्लिमेंट करून 12-13 वर्ष गेले. फॉर्मली हे आम्ही एक्सटेंड करून MCCIचेच कन्सल्टंट घेऊन आम्ही 4-5 वर्ष फॉर्मली केले आणि इन्फॉर्मली आता 12 ते 15 वर्ष चालूच आहे. आणि आम्हाला बेनिफिट्स मिळतो, ह्याचा कंटिन्युअस बेनिफिट्स आहेत. आपण म्हणला बेनिफिट मिळतोय, काय बेनिफिट मिळतोय जो की इतरांना सुद्धा समजेल असा जर तुम्ही सांगू शकाल की नेमका काय बेनिफिट मिळाला तुम्हाला या लीन मॅन्युफॅक्चरिंगमुळे? एकतर बिझनेस सिम्प्लिफाय होऊन जातो. आपला बिझनेस एवढं कॉम्प्लेक्स आहे, एवढं प्रॉब्लेम्स आहे आम्हाला, तर मॅन्युफॅक्चरिंग तरी सिम्पल होऊन जातो. आणि ही कॉन्सेप्ट तुम्हाला दुसरीकडे पण वापरता येईल बिझनेस एवढे. नक्कीच. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की लीन मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही बोललात हे तुमच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा झाला एक उद्योजक म्हणून, आणि त्याचा तुमच्या जी ऍव्हरेज पेक्षा मोठी ग्रोथ रेट आहे त्यासाठी सुद्धा त्याचा फायदा झाला. बरोबर. आणखी एक महत्वाचा एलिमेंट असतो कुठल्याही उद्योगात, ते म्हणजे लोक, काम करणारे लोक, एम्प्लॉईज. ठीक आहे. साधारणतः एक रेंज जर बघितली तर तुमच्याकडे किती एम्प्लॉईज आहेत? अराउंड 600 आहेत. 600 आहेत. हो. तर मला हे विचारायचं की पुढल्या 1-2 वर्षामध्ये त्यामध्ये तुम्ही काय ग्रोथ एक्सपेक्ट करताय अंदाजे, की एम्प्लॉय नंबर ऑफ एम्प्लॉईज मध्ये? अराउंड 10%. अराउंड 10%. हो. छान. आणि कुठले स्किल्स असे आहेत किंवा कुठलं कौशल्य असं आहे, कुठले स्किल्स असे आहेत जे की तुम्हाला हवेत पण पुरेसे उपलब्ध होत नाहीत, पुरेसे मिळत नाहीत? यू वॉन्ट इट बट यू डोंट हॅव दिस अवेलेबल. स्किल्सचं सगळ्या टाईप स्किल्समध्ये शॉर्टेज आहेत. जसा शॉप फ्लोअरमध्ये बघू आम्ही, वेल्डरचा काय शॉर्टेजच आहे. आणि दिस इज गोइंग टू हॅपन. इंडिया एवढा फास्ट डेव्हलप होत आहे. पीपल वुड लाईक टू गो इन फॉर हायर टाईप ऑफ एम्प्लॉयमेंट. आणि मायग्रेशन पण एवढं झालं, एवढे चेंजेस झालेले आहेत. तर आम्हाला शॉप फ्लोअरमध्ये वेल्डर्स कठीण आहे मिळायचं. आणि ऑफिस स्टाफमध्ये पण प्रॉपर स्किल्स मिळायचं डिफिकल्टी आहे. 1-2 उदाहरण सांगू शकाल का तुम्ही वेल्डर सोडून, की कुठल्या स्किलमध्ये किंवा कुठल्या कौशल्यामध्ये ही जास्तीत जास्त तुम्हाला लोक हवेत असं वाटतं? डिझाईनमध्ये, कॅड कॅम मध्ये. अच्छा, ओके. तर हे जे स्किल्स आहेत हे खूप महत्वाचे आहेत. एका बाजूने आपण नेहमी म्हणतो की आपला अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे बेरोजगारीचा दर ही आपल्याला चिंता वाटते. दुसऱ्या बाजूला आपण उद्योजकांकडनं त्यांच्याच तोंडी ऐकतो की त्यांच्याकडं कौशल्य असलेले लोक त्यांना मिळत नाहीयेत. वेल्डर्स, कॅड कॅम ही 2 फक्त उदाहरणं झाली, इतरही आणखी उदाहरणं आहेत बरीच. तर या क्षेत्रामध्ये जर आपण आपलं कौशल्य वाढवलं तर आपल्याला नक्कीच नोकऱ्या उपलब्ध असतील. हाही यातनं एक अर्थ घ्यायला हवा. हाही या चर्चेचा एक उद्देश आहे की आपल्या सर्वांना सांगता यावं. संदेश, आपण पुढे वळूयात. कुठलाही उद्योग चालवायचा म्हणजे बऱ्याच अडचणी असतात. हो. तर साधारणतः आम्ही जेव्हा MSMEची किंवा लघु मध्यम उद्योगांशी चर्चा करतो, म्हणजे ज्या लोकांचं टर्नओव्हर 250 कोटींपेक्षा कमी किंवा काही 500 कोटीपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या उद्योगांची चर्चा करतो, तेव्हा ते सांगतात की आम्हाला कंप्लायन्सचं बर्डन असतं
किंवा आम्हाला क्रेडिट मागच्यापेक्षा चांगलं मिळते पण आणखी पुरेसं क्रेडिट मिळत नाही, किंवा डिलेड पेमेंट, मोठ्या उद्योगाकडनं पेमेंट वेळेवरती मिळत नाही, ही एक अडचण असते. आणि त्याशिवाय काही लोकांना अडचण असते लॉजिस्टिक्सच्या कॉस्टची किंवा एनर्जी कॉस्टची किंवा स्किल्स अवेलेबिलिटीची. आता अडचणी तर बऱ्याच असतात आणि त्यावरती मात करून तुमच्यासारखी उद्योजक हे पुढे जात असतात. तुम्हाला यातली कुठली अडचण महत्वाची वाटते आणि त्यासाठी काय करायला हवं? हे सगळ्या अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी तुम्हाला वाटतात? अच्छा, ओके. आणि तरीही तुमचा उद्योगाचा वेग, प्रगतीचा वेग हा ऍव्हरेज पेक्षा चांगला आहे. हो. तर या अडचणींवरती तुम्ही कशी मात करता? एक आहे तुमच्यासारखं ऑर्गनायझेशन आमच्या मागे, आमच्या is सपोर्टसाठी MCCI आहे. आणि दुसरं आम्ही इंटरनली ह्याला कंटिन्युअसली त्याच्यावर वर्क करतो आम्ही. जसं तुम्ही म्हटले एनर्जी, तर मराठा चेंबरचा एक नंबर प्रोग्राम आहे सस्टेनेबिलिटीमध्ये. तर त्याच्यामध्ये आम्हाला बराच इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. गेल्या वर्षीमध्ये आता लाईटचा आमचा बिल भरपूर वाढतोय, टॅरिफ वाढतोय, अराउंड 10% ॲव्हरेज आहे. पास्ट 10 इयर्समध्ये 10% वाढत आहे. पण गेल्या वर्षी आमचं एनर्जी कन्झम्पशन 30% कमी केले आहे. आणि हे विदाउट रिन्युएबल एनर्जी, म्हणजे सोलर नाही लावले, फक्त आपले इंटरनल कन्झम्पशन मध्ये ह्या टेक्निक्स वापरून आम्ही कमी केले. संदेश, तुम्ही सांगताय की तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, हो, इलेक्ट्रिसिटी बिल तुमचं जे MSEDCL देतं त्यामध्ये 30% कपात झालेली आहे, 30% कपात झालेली आहे, हो. कमी झालेलं आहे. हो. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह विषयी बोललात. मला माहिती आहे कारण चेंबर चालवतं इनिशिएटिव्ह, पण आपल्या श्रोत्यांना समजावं म्हणून आपण सांगू शकाल सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह नेमका काय, किंवा सोप्या भाषेत तो कसा सांगता येईल? हा फार मोठा शब्द आहे आणि सगळे लोक बोलतात सस्टेनेबिलिटी, वी हॅव टू डू मोर फॉर द एन्व्हायरमेंट. पण हा शब्द सस्टेनेबिलिटी फक्त एन्व्हायरमेंटसाठी नाही आहे, ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. इनफॅक्ट आम्ही सस्टेनेबिलिटी इम्प्लिमेंट करताना 33 मेजर प्रोग्राम्स केले. आणि जसं तुम्ही म्हटले आपला ट्रान्सपोर्ट एक प्रॉब्लेम आहे, तर आम्ही लीन लॉजिस्टिक्स एक प्रोग्राम त्याच्या खाली घेतले. एनर्जी कन्झम्पशन, त्याच्यानंतर आम्ही ट्रिपल बॅलन्स शीट बनवतो. नॉर्मली उद्योग काय करतात, प्रॉफिट, उद्योगचा पर्पज काय प्रॉफिट, पण आम्ही ट्रिपल बॅलन्स शीट अप्रोच फॉलो करतो. त्याच्यामध्ये पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट. आणि माझं अंडरस्टँडिंग आहे जेव्हा तुम्ही एक चांगली गोष्ट करतोय त्याचं चेन रिॲक्शन होते आणि स्नोबॉल इफेक्ट होऊन भरपूर फायदा होतो बिझनेसला. नक्की. तर मला आणखी एक असं इतर काही उद्योजकांकडनं कळलं की तुम्हाला रिसेंटली एक खूप मोठी ऑर्डर माझ्या मते युरोप की अमेरिकेतल्या कुठल्या मोठ्या कंपनीकडनं मिळाली आणि त्याचा सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हशी काहीतरी कनेक्ट होता. तो तुम्ही समजावून द्याल का? म्हणजे बाहेर देशातनं आपल्याला उद्योग मिळणं हे सुद्धा सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हमुळं किंवा सस्टेनेबिलिटीचा उपक्रम चालवल्यामुळं होतं, हे ऐकलंय मी. तर त्याचं उदाहरण द्याल का तुम्ही की काय आहे हा नेमका मुद्दा? हा फक्त एक कंपनी नाहीये. मी जिकडे कुठे कंपनी जातो मी नॉर्मली रिॲक्शन्स बघतो जेव्हा मी माझा कंपनी प्रेझेंटेशन देतो. आणि आमच्यासारखं भरपूर उद्योग आहेत, खूप इंजिनिअरिंग कंपनीज आहेत. पण डिफरेन्शिएशन साठी 1-2 गोष्टच असतात. त्याच्यामध्ये आपला सस्टेनेबिलिटी इम्प्लिमेंटेशन झाला होता. डायरेक्टली आम्हाला ऑर्डर मिळालं एक US बेस्ड मोठा कंपनी, couple of $1 million मिळाले. पण बिसाइड्स दॅट लॉट ऑफ रिस्पेक्टेड कंपनीज इन इंडिया ते पण अप्रिशिएट करतात ह्याच्यात. आणि त्याच्यामुळे बिझनेस तर होतोच पण आपला मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी पण क्लिअर होतो. छान. तर आपण समजू शकाल की ESG जे आहे, एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी गव्हर्नन्स, हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठीच किंवा एक जार्गन म्हणून नव्हे, तर लघु मध्यम उद्योजक सुद्धा या ESGचा किंवा सस्टेनेबिलिटीचा किंवा शाश्वततेचा कसा उपयोग करून घेत आहेत आणि त्याचा त्यांना काय फायदा होतोय, एक खर्च कमी करण्यासाठी आणि दुसरा त्यांचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी, निर्यात वाढवण्यासाठी, याचं एक चांगलं उदाहरण आहे डाली अँड समीर. आणि हे आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून दिलं. संदेशजी, धन्यवाद त्याबद्दल. आपले खूप खूप धन्यवाद. आपण इथं आलात MCCI मेंबर्स लॉन्चमध्ये ही चर्चा केली, ज्याचा फायदा फक्त MCCI मेंबर्सच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर उद्योजकांनाही होईल. नक्कीच आपली जी ग्रोथ रेट आहे, आपला जो प्रगतीचा दर आहे, जो ऑन ॲव्हरेज पेक्षा खूप जास्त किंवा खूप चांगला आहे, त्याची आपण कारणं सांगितलीत. त्यातली काही गोष्टी जरी इतर उद्योजक इम्प्लिमेंट करू शकली, अंमलबजावणी करू शकली, तर त्यात आम्हालाही आनंदच वाटेल. आपण नेहमी भेटत राहूच आणि परत बोलत राहूच आपण. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच.